आम्ही 2020 पासून इथे ट्रीटमेंट सुरू केली अंकुर फर्टिलिटी क्लिनिकमध्ये. म्हणजे मी Googleवरती सर्च करून रेटिंग वगैरे बघून मी इथे आले होते. मला फार कमी होप्स होते खरं सांगायचं तर. पण मी म्हटलं की एक ट्राय करून आपण बघूया. म्हणजे मी मिस्टरांशी पण तसं बोलले होते की आपण एक ट्राय तरी करूया आता असं आणि हे करूया म्हणून. तर आम्हाला विदिन 2 मंथ्समध्येच आम्हाला रिझल्ट मिळाला. मी फर्स्ट टाईम म्हणजे 8 वर्षामध्ये फर्स्ट टाईम मी कन्सीव्ह झाले नॅचरली. पण ते थोडं काही कारणाने ते मिसकॅरेज झालं. त्याच्यानंतरही मी पुन्हा नॅचरली त्या वर्षांमध्ये 2 वेळा कन्सीव्ह झाले होते, नॅचरलीच झाले होते. डॉक्टरांचे मेडिसिन्स तर चालूच होते. त्यामुळे कन्सीव्ह झाले डॉक्टरांकडे येऊन हाच एक माझ्यासाठी खूप मोठं म्हणजे खरंच खूप मोठी हे होतं की आनंद होता की मी नॅचरल कन्सीव्ह होऊ शकते. कारण मला याआधी बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्ही IVF करा किंवा काही टेस्ट ट्यूब बेबी करा असं वगैरे सगळं सांगितलं होतं. तर ते आम्हाला काही फायनान्शियली पॉसिबल नव्हतं. तर त्या सरांच्या मेडिसिननी मी नॅचरली कन्सीव्ह झाले. त्याच्यानंतर पण थोडे काही कारणाने मिसकॅरेज वगैरे झालं. मग त्याच्यानंतर सरांनी डीपली सगळं चेक केलं, DNA टेस्ट केले आमच्या दोघांचेही, हिस्ट्रोस्कोपी केली की काही प्रॉब्लेम सापडतोय का वगैरे असं. सर्व झाल्यानंतर आता मी यावेळेस 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये मी नॅचरली कन्सीव्ह झाले आणि मग सरांकडेच मी पुन्हा ट्रीटमेंट कंटिन्यू केली. मग त्यांनीच त्याच्यानंतर पूर्ण 9 महिने मी त्यांच्या हाताखाली होते म्हणजे पूर्ण असं म्हणावं लागेल. म्हणजे त्यांनी सर्व सपोर्टिंग इंजेक्शन्स म्हणा किंवा मिसकॅरेज होऊ नये यासाठीचे प्रिकॉशन्स म्हणा, बेबीची ग्रोथ म्हणा, सर्व व्यवस्थित त्यांनी मॉनिटर केलं. त्याच्यानंतर माझं 7व्या महिन्यामध्ये थोडंसं ऑस्टायटनिंग हा जो प्रकार आहे तो पण मला करावा लागला. कारण त्याच्यानंतर मी बेड रेस्टवरती होते, माझं BP होतं, शुगर होतं मला. हे सर्व प्रॉब्लेम सरांनी व्यवस्थित कवर केले आणि व्यवस्थित आमची बेबी आता एकदम छान आहे, एकदम हॅपी बेबी आहे आमची. आता ती 12 दिवसाची झालेली आहे आज. मग त्याच्यासाठी सरांना त्याच्यासाठी थँक्यू. आणि ऑस्टँडिंगच्या वेळेला स्पेशली मी मंजू मॅडमचं खरंच खूप म्हणजे मनापासून थँक्यू म्हणेन. कारण तेव्हा मला इतकं टेन्शन होतं की बाळ पोटात आहे, आपल्याला एक ॲनेस्थेशिया घ्यायचा आहे जो आपल्याला पाठीच्या मणक्यामध्ये घ्यायचा आहे. तो खरं टेन्शनचं म्हणजे सिच्युएशनच टेन्शनची होती की असं की तो ॲनेस्थेशिया जो घेतला तो मला अजिबात कळलाही नाही की कुठे दिला आहे की काय लागलं आहे, सुई टोचली आहे, मी कशी काय, मला काहीच कळलं नाही. त्याच्यासाठी मी स्पेशली मंजू मॅडमचं खरंच थँक्यू सांगेन. खरं खूप मनापासून थँक्यू असं. आणि सरांचं तर आहेच आणि बाकी स्टाफ तर इथे खूपच छान आहे, प्रश्नच नाही आहे त्याबद्दल. स्पेशली समिधा. तर खरंच थँक्यू. ओके.